कंदलगावच्या जळीतग्रस्तांना MK फाउंडेशनकडून आर्थिक मदत। कंदलगाव येथील बनसिद्ध नरोटे या शेतकऱ्यांच्या वस्तीला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने प्रापंचिक साहित्यासह रोख रक्कम व कपड्यासह धान्य जळून खाक झाले। या घटनेची माहिती मिळताच MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी नरोटे यांच्या वस्तीला भेट देऊन पाहणी करून नरोटे कुटुंबियांचे सांत्वन करून धीर दिले। अशा संकटांना घाबरून न जाता जिद्दीने संकटांना सामोरे जाणे गरजेचे असल्याचे सांगून त्यांनी बाधित नरोटे कुटुंबाला रोख रकमेची मदत दिली। अडचण असल्यास MK फाउंडेशनशी संपर्क साधण्यासही त्यांनी सांगितले। यावेळी MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्यासह येळेगावचे सरपंच संजय कुमार लोणारी, कंदलगावचे माजी उपसरपंच सायप्पा कांबळे, ग्रामसेवक दयानंद पाटील, जगदेव वनराव, शिवाजी राठोड, सागर नरोणे, महादेव राऊतराव आदी उपस्थित होते। पटेल आजचं ना पटेल परिवार सुरक्षित जळलं काय कळलं नाही। अचानक 6 वाजता संध्याकाळी काल आग लागलेला आहे। त्यावरती खिड्या पडायला लागली म्हणून सोडून दिलो। पैसे होते 35,000 रुपये होते, सोडून दिलो। एकूण कितीच नुकसान झालं? सगळं पूर्ण कुटुंबाचं कायच राहिलेलं नाही। समजा भांडे कोंडे, कपाट, TV, फ्रीज, समजा कपडे बिपडे काय संसार जळलाय। फाउंडेशन कडून तर्फे आम्हाला मदत मिळाला आहे। कोगनुरे नाव अजून एकदा क्लिअर सांगून शिकवलं। बनसिद्ध ओक्षिद्ध नरोटे यांचा काल सायंकाळी 6 वाजता आकस्मिक घराला आग लागून पूर्ण संसारोपयोगी वस्तू आणि भांडी कोंडी, पैसे असे अनेक मुद्देमालासह जळीत खाक झालेले आहे। त्यामुळं दक्षिण सोलापूरचे एक आधारस्तंभ आणि गोरगरिबाचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे MK फाउंडेशनचे संस्थापक माननीय कोगनुरे साहेब यांनी तात्काळ त्या जळीतग्रस्तांची भेट घेऊन पाहणी करून आज त्यांना पुढील संसारोपयोगी अर्थसहाय्य केलेले आहे। धन्यवाद।